नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन. ऊर्जा स्वरूप या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज बोलणार आहोत आपण मॅनिफेस्टेशनबद्दल. बट मॅनिफेस्ट करण्यासाठी एक सर्वात महत्त्वाची आणि सगळ्यात पहिले येणारी गोष्ट म्हणजे ती आहे मेडिटेशन. जी हां, मेडिटेशनने काय होतं मित्रांनो, मेडिटेशनने तुम्ही सगळ्या गोष्टी, तुमच्या मनातील डिझायर, इच्छा पूर्ण करू शकतात. तुमच्या लाईफमध्ये ते मॅनिफेस्ट करू शकतात. जी हां, तुम्ही खरंच ऐकलं आहे. हे एक खरं आणि शाश्वत सत्य आहे की तुम्ही मेडिटेशनने सर्व काही मॅनिफेस्ट करू शकतात. तर याच्या मागचं रिझन काय? मॅनिफेस्ट कसं काय करू शकतो आपण मेडिटेशनने? मेडिटेशन ही एक अशी प्रोसेस आहे जी तुम्हाला तुमच्या मनामधला आंतरिक विरोध जो आहे तो संपवण्यात मदत करते. अर्थातच जो मनातील रेझिस्टन्स आहे आपल्याला, आपल्या आयुष्यामध्ये कितीही डिझायर असतील, त्यांच्याबद्दल जीही निगेटिव्ह भावना आपल्या मनात दडलेली आहे ती क्लीनअप करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन ही मदत करत असते. आणि ज्या वेळेला तुमच्या मनातला आंतरिक विरोध कमी होतो त्यावेळेला तुमचे डिझायर हे तुमच्यापर्यंत येत असतात, अर्थातच मॅनिफेस्ट होत असतात. म्हणून जर तुम्हाला मॅनिफेस्टेशन हवं असेल तर तुम्हाला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. ही ऊर्जा तुम्हाला मॅनिफेस्ट करायला मदत करत असते. जेव्हा तुम्ही मेडिटेट करता तेव्हा ना तुम्ही भविष्य काळात असतात, नाही तुम्ही भूतकाळात असतात. तुम्ही या स्थितीला, प्रेझेंटला असतात, नावला असतात, वर्तमान काळात असतात. त्यामुळेच तुमची ही ऊर्जा लीक न होता ती तुमच्या जवळच असते आणि त्यामुळे तुमची ती ऊर्जा तुम्हाला मॅनिफेस्ट करायला मदत करत असते, खेचून आणत असते तुमचे डिझायर तुमच्यापर्यंत. म्हणून जर तुम्हाला काहीतरी मॅनिफेस्ट करायचं असेल तर तुम्हाला मेडिटेशन हे करणं फार गरजेचं आहे. जेव्हा मेडिटेट करतो माणूस, मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये येतो, तेव्हा तुमची नर्वस सिस्टीम काम होते, शांत होते. आणि जेव्हा तुम्ही शांत होतात म्हणजे तुम्ही डेस्परेट नाही राहत. आणि जेव्हा तुम्ही डेस्परेट नाही राहत तेव्हा एफर्टलेसली, इझिली गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागत असतात. विनाकारणच लोक तुमची वाहवा करायला लागतात, विनाकारण प्रेम तुमच्या आयुष्यात यायला लागतो, विनाकारण पैसा तुमच्या आयुष्यात यायला लागत असतो. जेव्हा तुमची जुनी ऊर्जा, जी की फार निगेटिव्ह असते, जी की टॉक्झिक असते, तुमच्यामधून निघून जाते, त्यानंतर तुमच्या पुढे एक स्वच्छ निर्मळ मॅनिफेस्टेशन तुमच्या पुढे उभं असतं. आणि जेव्हा ते मॅनिफेस्टेशन तुमच्या आयुष्यात येतं तेव्हा अजून तुमची ऊर्जा सॅटिस्फॅक्शनने, आनंदाने भरलेली असते. आपल्याला वाटतं की एखादी गोष्ट भेटल्यानंतर आपण खूप खुश होऊ, खूप छान वाटेल आपल्याला आणि मगच आपण आनंदी होऊ. ही जी गोष्ट आपल्या मनात असते ना, तीच खरं तर आपलं मॅनिफेस्टेशन हे दूर पोहोचत असते किंवा डिले करत असते. पण ज्या वेळेला तुम्ही स्वतः खुश राहतात त्यानंतरच तुमचे डिझायर तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात. म्हणून खुश राहणं महत्त्वाचं आहे. तुमची नर्वस सिस्टीम काम असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला नर्वस सिस्टम काम होते त्यावेळेला सर्व काही अलाईन होत असतं आणि जेव्हा अलाईन होतं तेव्हा तुमच्याकडे मॅनिफेस्टेशन येत असतं. म्हणून अलाइनमेंटकडे जाणं गरजेचं आहे, भाग आहे. आणि जेव्हा तुम्ही अलाइनमेंटमध्ये असतात ना त्यावेळेला सगळं इझी वाटायला लागत असतं. तुम्ही डेस्परेट नाही राहत. आज जे तुम्हाला वाटतं आहे की कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी खूप एफर्ट्स करून मला माझ्या गोष्टी मिळतील, पैसा कमवण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, प्रेम कमवण्यासाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, तुमचे आरोग्य ठीक ठेवण्यासाठी खूप व्यायाम, एफर्ट्स घ्यावे लागतात, असं वाटत असेल तर ते तसं नाही आहे. ज्यावेळेला तुम्ही अलाइनमेंटमध्ये असतात ना त्यावेळेला ॲक्शनही तुमच्या तशा होतात ज्या तुम्हाला ॲक्शन्स वाटत नाही. अर्थात आता जे आपण ॲक्शन्स घेतो आहे आपण अलाइनमेंटमध्ये नाही आहेत म्हणून आपल्याला ते ॲक्शन्स घ्यायला कंटाळा येतो किंवा जिकरीचं जातं किंवा आपल्याला ते नकोसं असतं. पण जेव्हा अलाइनमेंटमध्ये असतो तेव्हा ॲक्शन्सही अशा होतात की त्या आपल्याला स्ट्रगल नाही वाटत, आयुष्याचा संघर्ष वाटत नाही. त्यामुळे तुम्हाला जर आयुष्यात संघर्ष नको असेल ना तर मेडिटेशन करणं फार गरजेचं आहे. मग मेडिटेशन कोणतं करावं हाही प्रश्न आपल्याला येतो. तर आनापानसती हे सगळ्यात बेस्ट मेडिटेशन आहे. विपश्यना तर आहे, भगवान बुद्धांनी खरं तर ही इंट्रोड्यूस केलेली साधना आहे. जेव्हा आनापान करतो आपण म्हणजेच
श्वास जो येतोय जातोय त्याच्याकडेच फक्त लक्ष देणं, त्याला ना जबरदस्तीने श्वास घेणं ना त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करणं, जे आहे ते स्वाभाविक आहे. जसा श्वास येतोय जसा जातोय फक्त त्याच्याकडे लक्ष देणं. याच्याने काय होतं, तुमचे जे निगेटिव्ह थॉट्स असतात त्याच्यातून तुम्ही मुक्त होतात आणि तुम्ही पॉझिटिव्हिटीकडे येतात. नाही जरी तुम्हाला पॉझिटिव्ह थॉट आले तरी मात्र तुम्ही निगेटिव्ह थॉट्स जे आहे त्यापासून थोड्या क्षणासाठी काय असे ना दूर होतात आणि म्हणजेच तुम्ही पॉझिटिव्ह गोष्टींकडे गेलेला आहात याचा अर्थ असा होतो. तर आनापानसती तुम्ही करू शकतात किंवा बरेच मेडिटेशन असतात यूट्यूबवर, तुम्ही ते करू शकतात. म्युझिक लावून असतं ते मेडिटेशन, काम म्युझिक लावून मेडिटेशन असतात काही, किंवा तुम्ही विपश्यनाचे सेशन करू शकतात. या गोष्टी करून देखील तुम्ही तुमची नर्वस सिस्टीम काम करू शकतात आणि तुमचे मॅनिफेस्टेशन हे तुमच्या आयुष्यात तुम्ही आणू शकतात. म्हणून मेडिटेशन ही खूप छान टेक्निक आहे तुमचं मॅनिफेस्टेशन करण्यासाठी. खरं तर आपल्याला पीस इम्पॉर्टंट असतो. जेव्हा पीसफुल असतो तेव्हाच सगळ्या गोष्टी घडतात. जेव्हा तुमचं माइंड अतिविचारांनी घेरलेलं असतं, विस्कटलेलं असतं, त्यावेळेला तुम्हाला कुठल्याच चांगल्या गोष्टी सुचत नाही. आणि ज्या वेळेला तुम्ही स्थिर होतात, काम होतात, त्यावेळेलाच तुमच्या गोष्टी या सुव्यवस्थित होत असतात. म्हणूनच मेडिटेशन फार गरजेचं आहे. मेडिटेशन इज इक्वल टू अलाइनमेंट अँड अलाइनमेंट इज इक्वल टू मॅनिफेस्टेशन. त्यामुळेच असं हा जो पार्ट आहे, ही जी प्रोसिजर तुम्ही फॉलो केली तर तुमचे मॅनिफेस्टेशन तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो. तर ह्या गोष्टी असतात, आनापानसती आहे, विपश्यना आहे, किंवा तुमच्या सेन्सेशनवर. विपश्यनामध्ये काय असतं, तुम्ही तुमच्या सेन्सेशनवर लक्ष देतात आणि त्यांच्यावर प्रतिक्रिया करत नाही, आणि मग ती सेन्सेशन जी आहे, जी निगेटिव्हिटी, जे विकार आहेत तुमच्या मनामधले ते बाहेर निघत असतात मित्रांनो. आणि हेच तुमच्या मॅनिफेस्टेशनला खरं तर पूरक साधन होत असतं. म्हणून तुमच्या डिझायर तुम्हाला जर मॅनिफेस्ट करायचे असतील तर तुम्हाला मेडिटेशनही करावं लागतं. आणि मेडिटेशन केलं तर हा एक अविभाज्य घटक जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात बनवाल तर तुमची आजकालच्या स्ट्रेसफुल आणि धकाधकीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हे सर्वात चांगलं आणि प्रभावी अस्त्र तुमच्या आयुष्यात बनू शकतं मित्रांनो. त्यामुळे पीसफुल बना, नर्वस सिस्टम काम करा, अलाइनमेंटमध्ये या, रेजिस्टन्स कमी करा आणि तुमचे मॅनिफेस्टेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. हे तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. मी आहे चेतन ऊर्जा स्वरूप. या चॅनलमध्ये तुम्हाला अशाच लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल सांगत राहणार. पण या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मी भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरपूर प्रेम करा आणि बघत राहा ऊर्जा स्वरूप. धन्यवाद.